नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डेटा मॅनेजमेंट सिस्टीम, तर इथे होमगार्ड 2024ची मेगा भरती इथे जाहीर झालेली आहे. जिल्ह्यावाईज ही मेगा भरती तुम्हाला इथे बघता येणार आहे. यासाठी महत्त्वाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र cdhg.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही नोंदणी इथे करू शकतात. तर इथे जिल्हे दिलेले आहेत आणि त्यासाठी अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो दिलेला आहे. डिटेल PDF त्याच्या समोर इथे अपलोड करण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही ही PDF मिळवू शकतात. तर सातारा जिल्ह्यासाठी 15/7 ते 31/7 पर्यंत फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी 25/7 ते 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील. रत्नागिरीसाठी सुद्धा 25 ते 14 ऑगस्टपर्यंतची डेट आहे. जळगावसाठी सुद्धा सेम आहे. चंद्रपूरसाठी 25/7 ते 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील. यवतमाळ 26 जुलै ते 17 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. सिंधुदुर्गसाठी 25 जुलै ते 14 ऑगस्ट. धुळेसाठी सेम आहे. हिंगोलीसाठी सेम आहे. त्यानंतर अमरावतीला कमी दिवस आहेत. 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बीडसाठी 26 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. धाराशिवसाठी 25 जुलै ते 14 ऑगस्ट. वाशिमसाठी 26 जुलै ते 14 ऑगस्ट आणि भंडारासाठी सुद्धा 26 जुलै ते 14 ऑगस्ट. 14 जिल्ह्यांसाठीची होमगार्डची भरती इथे जाहीर झालेली आहे. त्याबद्दल एक सातारा जिल्ह्याची PDF आपण इथे बघणार आहोत डिटेल माहितीसाठी. सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 माहितीपत्रक इथे देण्यात आलेलं आहे. होमगार्ड संघटना याचा उद्देश आपण जाणून घेऊयात. देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्दिष्ट आहे. होमगार्ड सदस्यत्व कसं असतं तर महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपल्या संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेनुसार पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येते. होमगार्ड सदस्याचे कर्तव्य आहे. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पुनर्विमोचन तसेच रोगराई महामारीच्या काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. होमगार्डना देय भत्ते आहेत. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता, रुपये 100 भोजन भत्ता, साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता सुद्धा त्यांना येथे दिला जातो. शास्ती आहे. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड, 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद इथे देण्यात आलेली आहे. होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणतीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सातारा, मान्य जिल्हा समावेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधावा. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय आहेत तर सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, 3 वर्षे सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी. सो हे फायदे होमगार्ड नोंदणीचे आहेत. सो होमगार्ड नोंदणी नियम अटी आहेत. होमगार्ड पात्रतेचा निकष, शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रता वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत. उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर, महिलांकरिता 150 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर, कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक. कागदपत्रे, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्डचं प्रमाणपत्र, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सबमिट करायचं आहे. शारीरिक क्षमता चाचणी, धावणे हे इथे घेतलं जाणार आहे. पुरुषांकरिता 1600 मीटर धावणे, त्याला 20 गुण असतील आणि महिलांकरिता 800 मीटर धावणे याला 25 गुण इथे असणार आहेत. 5 मिनिट 10 सेकंदामध्ये 20 गुण, 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद 18 गुण, 5 मिनिट 50 सेकंदापर्यंत 16 आणि 6 मिनिट 10 सेकंदापर्यंत 14 गुण दिले जातील. सो अशा पद्धतीने गुण तुम्हाला जास्त वेळ लागल्यास कम होत जाणार आहेत. गोडाफेक असेल 8.50 मीटरपेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना 10 गुण, 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा असेल तर 9 गुण, 4.30 मीटर जर असेल तर 3 गुण इथे देण्यात येतील. महिला उमेदवारांकरिता गोडाफेकची चाचणी इथे दिलेली आहे, त्यानुसार मार्क्स तुम्हाला इथे देण्यात येतील. तांत्रिक अर्हता व गुण, तांत्रिक अर्हता गुण 10, ITI असेल प्रमाणपत्र तर 10 गुण मिळतील. खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती असेल, माजी सैनिक असतील, NCB प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रमाणपत्र धारक, जड वाहन चालक परवाना असेल तर त्यांना इथे गुण देण्यात येणार आहे. सो नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना इथे देण्यात आलेला आहे. होमगार्ड नोंदणी अर्ज 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यासाठी भरला जाणार आहे. वेबसाईट लक्षात घ्या, महाराष्ट्र cdhg.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यांतील अर्ज बाद ठरतील. सो सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेन्यूमध्ये जाऊन त्यांची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवायचा, मराठी किंवा मराठीमधील नाव उमेदवारांचं स्वतःच्या पेनाने लिहावायचं आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवाराने त्यात भरू नये. सो ऑनलाईन अर्ज भरण्याचे संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला भरता येणार आहे. सो ज्या व्यक्तींना या माध्यमातून पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला जाण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे ही चांगली संधी आहे. त्यानुसार तुम्ही इथे भरू शकतात. आता साताऱ्यात इथे किती व्हॅकन्सी आहेत त्या दिलेल्या आहेत. सातारामध्ये टोटल पुरुष 84, महिला 19, वाईमध्ये 12 आणि महिला 15, भुईजमध्ये 3 आणि महिला 19 अशा पूर्ण व्हॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत. टोटल सातारामध्ये पुरुषांसाठी 255 आणि महिलांसाठी 216 व्हॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत. सो 400+ व्हॅकन्सी सातारामध्ये आहेत. अशाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील. तर असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना या पदाची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.